नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, शेअर मार्केटमधली दिग्गज कंपनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला घेऊन काही अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. डिक्सॉन टेक कॉन्फिडंट ऑफ अचिव्हिंग ₹7,000 to 8,000 कोटी एक्सपोर्ट रेव्हेन्यू टार्गेट इन फायनान्शियल इयर 2026 ग्रुप CFO. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर फायनान्स आणि ग्रुपचे CFO सौरभ गुप्ता यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी कॉन्फिडंट आहे. फायनान्शियल इयर 2026 मध्ये 7,000 ते 8,000 कोटी रुपयांच्या रेंजमधला एक्सपोर्ट रेव्हेन्यू अचीव करण्यासाठी. आणि मित्रांनो, एक्सपोर्ट रेव्हेन्यू म्हणजे होते इंडियाच्या बाहेरून जो कंपनी रेव्हेन्यू जनरेट करेल त्याला एक्सपोर्ट रेव्हेन्यू असे म्हणतात. आणि मित्रांनो, सौरभ गुप्ता यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की लास्ट इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2025 मध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा एक्सपोर्ट रेव्हेन्यू होता $150 मिलियन म्हणजे 1600 ते 1700 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की या फायनान्शियल इयर 2026 मध्ये कंपनी 7,000 ते 8,000 कोटी रुपयांचा एक्सपोर्ट अचीव करेल. म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या कम्पेअरमध्ये कंपनी 2026 मध्ये जवळपास 4.5 ते 5 पटने जास्त रेव्हेन्यू एक्सपोर्ट रेव्हेन्यू जनरेट करेल फायनान्शियल इयर 2026 मध्ये. तसेच मित्रांनो, सौरभ गुप्ता असे पण म्हणाले की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी फायनान्शियल इयर 2028 पर्यंत 1,00,000 कोटी रुपयांच्या ॲम्बिशियस रेव्हेन्यू टार्गेटला अचीव करेल असे स्वतः सौरभ गुप्ता एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले. आणि मित्रांनो, पुढे इंटरव्ह्यूमध्ये सौरभ गुप्ता म्हणाले की आम्ही जर 30 ते 35% ग्रोथने सुद्धा ग्रो झालो तरीही मित्रांनो आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. 2026-27 पर्यंत 80,000 कोटी रुपयांच्या रेव्हेन्यू पर्यंत आणि 2027-28 पर्यंत 1,00,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू अचीव करण्यासाठी. मित्रांनो, हा इंटरव्ह्यू मधला माझ्या हिशोबाने सर्वात इम्पॉर्टंट अपडेट होता. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड 2 चायनीज कंपनी सोबत पार्टनरशिप करणार होती. एकेचे नाव होते HKC आणि दुसऱ्या कंपनीचे नाव होते विवो. डिक्सॉन HKC सोबत पार्टनरशिप करणार आहे डिस्प्लेसाठी आणि विवो सोबत पार्टनरशिप करणार आहे स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंगसाठी. आणि मित्रांनो, जर इंडियामध्ये कोणत्याही कंपनीला चायनाच्या कंपनीसोबत मिळून जॉईंट व्हेंचरमध्ये काम करायचे असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटने खूप स्ट्रिक्ट रूल बनवून ठेवले आहे. आणि मित्रांनो, कंपनीने यावर अपडेट दिला आहे की कंपनी जे चायनीज कंपनी सोबत जॉईंट व्हेंचरमध्ये काम करणार आहे त्यासाठी जे अप्रूव्हल लागणार आहे ते अप्रूव्हल प्रोसेस लास्ट स्टेजमध्ये आहे असे स्वतः डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या सौरभ गुप्ता यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे. चला मित्रांनो, आता आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला
तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.92%, FISची होल्डिंग आहे 20.69%, DISची होल्डिंग आहे 28.93% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.45%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीचे सेल्स क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये या कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स आली होती 14,855 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 750 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. या कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 17,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची कन्सॉलिडेटेड सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती जवळपास 39,000 कोटी रुपये. आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 255 कोटी रुपये. कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 375 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 1233 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 700 कोटी रुपयांनी 1000 कोटी रुपये, 1273 कोटी रुपयांनी 1664 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 3000 कोटी रुपये. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग कमी होत आहे 300 कोटी रुपयांनी 136 कोटी रुपये, 112 कोटी रुपयांनी 72 कोटी रुपये. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग वाढत आहे 37 कोटीने 42 कोटी रुपये आणि करंटली आहे 121 कोटी रुपये. कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हलंट्स वाढत आहे 208 कोटी रुपयांनी 263 कोटी रुपये. आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे 830 कोटी रुपयांनी 1000 कोटी रुपये आणि करंटली आहे जवळपास 1500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जर वाढत असेल तर हा एक त्या कंपनीसाठी नेगेटिव्ह पॉईंट मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.92% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की सौरभ गुप्ता यांनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडवर ग्रोथ गायडन्सला घेऊन एका इंटरव्ह्यूमध्ये डिस्कशन केले आहे. आणि मित्रांनो, त्यातले काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघितले आहे. तसेच मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.